नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 11. गावातले रवळनाथाचे देऊळ म्हणजे सार्वजनिकरित्या गप्पा मारण्याचे एकमेव ठिकाण. देवळाचे सज्जे ऐसपैस होते. सायंकाळी कुठलेही काम आटपून घरी जाण्यापूर्वी प्रत्येक जण देवदर्शन घेण्यासाठी हटकून देवळात यायचा. त्यामुळे देवळात लोकांची सारखी रीघ असायची. आमचे आबा तर या देवस्थानचे पहिले मानकरी असल्यामुळे ते देवळातल्या बैठकीचा चांगलाच उपयोग करून घ्यायचे. पावटे मास्तराची शाळेतून हकालपट्टी झाली आणि आपण ती केशा सांभाऱ्याकडून करायला लावली या जाणिवेने आबांचे काही दिवस तर खरोखरच धुंदीत गेले. इतके की या एकाच प्रसंगाचा रवत देवळातल्या बैठकीत सारखा चालायचा. पावटे मास्तराचे आणि पर्यायाने बाबुलीचे नाक कापल्याबद्दल ते अक्षरशः खुशीत होते. कितीतरी दिवस ते आल्या गेल्यांना ही एकच गोष्ट रंगवून रंगवून सांगत होते. केशा चांभाराने शाळेची तपासणी कशी केली, शेरेबुकावर अंगठे कसे उठवले, लोकल बोर्डाच्या सभेत त्याची तारांबळ कशी उडाली, एक ना दोन अनेक प्रसंगाची रसभरीत वर्णने करून ते मोठ्या मजेत वेळ घालवित होते. केशा सांबाराच्या निवडणुकीमुळे आमच्या गावाला जिल्ह्यातील निरनिराळ्या वर्तमानपत्रातून बरीच प्रसिद्धी मिळत होती. लोकल बोर्डाच्या निवडणुकीत केशा कसा निवडून आला, बाबुलीने उभा केलेला बामण उमेदवार कसा पडला, केशाला भरघोस मते कशी मिळाली वगैरे अनेक तऱ्हेच्या खुलवून लिहिलेल्या बातम्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वर्तमानपत्रात सारख्या येत होत्या. सांबाराला बहुमताने निवडून देणारे आमचे गाव पुरोगामी विचारांचे आणि सुधारक वृत्तीचे होते असेही अनेक वर्तमानपत्रांनी सूचित केले होते. तथापि निवडणुकीमागील खरी परिस्थिती काय होती हे या वर्तमानपत्रांना कधीच कळले नव्हते. आबा आणि बाबुली यांच्यातील वितुष्टामुळे आबांनी केशा चांभाराला बोर्डात निवडून आणले होते. पावट्याला नरम करण्यासाठी त्यांनी चांभाराला हाताशी धरले होते. हे विचार बातमीदारांच्या कानापर्यंत पोचलेही नव्हते. एका खेडेगावात आणि तेही त्या काळच्या खेडेगावात एक अशिक्षित सांभार बोर्डावर निवडून येतो याचेच सर्वांना कौतुक वाटत होते. सर्व बातम्यातून या एकाच घटनेचा गौरव होत होता. केशा निवडून आला आणि त्या बिचाऱ्याच्या ध्यानी मनीही नसताना आमचे गाव पुरोगामी म्हणून झगझगीतपणे झळकले. त्यामुळे आबांच्या अंगावर आणखी मूठभर मास चढले. सर्व वर्तमानपत्रे जमवून आबा देवळात येत आणि चबुतऱ्यावर बसून त्या बातम्या गावकऱ्यांना वाचून दाखवीत. त्यामुळे गावभर केशाचे आणि पर्यायाने आबांचे कौतुक होत होते. इथे एक गोष्ट कबूल केली पाहिजे ती ही की वर्तमानपत्रांनी ध्वनित केल्याप्रमाणे आमचे गाव पुरोगामी नव्हते आणि आमचे आबा तर मुळीच पुरोगामी नव्हते. ते धर्माचे यथास्थित पालन करणारे सनातनी होते. केशा सांभारला त्याने हाताशी धरले आणि त्याला निवडून आणले ते केवळ एका जिद्दी खातर, बाबूला जिरवण्याच्या ईर्षे खातर. एरवी केशाची सावली अंगावर पडल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय ते घरात येत नसत. वारंवार केशाची सावली अंगावर घेऊन ते निवडणूक लढवित होते. तेव्हा तर आजी त्यांच्यावर रात्रंदिवस खेकसत असायची. आपल्या हातून भ्रष्टाचार होतो आहे असे त्यांनाही वाटायचे, पण केवळ पावट्याला लोळवण्यासाठी त्यांनी ते सारे काही सहन केले होते. अखेर केशाच्या निवडणुकीतून एक बिकट प्रसंग उभा राहिला. केशाला निवडून दिल्यानंतर कधी काळी आपल्यावर अशी आपत्ती येईल अशी आबांना मुळीच कल्पना नव्हती. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून काही समाजसुधारकांनी आणि विशेषतः हरिजन सेवकांनी एकदम आमच्या गावावर मोर्चा वळवला. आमचे गाव चांभाराला निवडून देते, त्या अर्थी ते पुरोगामी असले पाहिजे. चांभाराला निवडून आणण्यासाठी आबा झटतात, त्या अर्थी तेही पुरोगामी आणि सुधारक असले पाहिजेत, असे निष्कर्ष काढून काही समाजसुधारक एकाएकी आमच्या गावात हजर झाले. सायकलीवरून फिरणारे, मोटारीतून येणारे आणि पायी चालत येणारे अनोळखी चेहरे गावात दिसू लागले. लेंगेवाले, धोत्रेवाले, पंचेवाले, लुंगीवाले, उघडे बोडके, टोपीवाले, दाढीवाले, बिनदाढीवाले, काठीवाले, बिनखाटीवाले, टकळीवाले, चरखावाले, कितीतरी प्रकारचे लोक पिशव्या हातात घेऊन किंवा काखेत मारून आमच्या गावी पायदूर झाडू लागले.
गुळाच्या खड्याकडे मुंगळ्या जमाव्यात तसे हे लोक आमच्या घरी जमू लागले. येऊन राहू लागले. जेवू खाऊ लागले. त्यांच्या पाठीमागून तर आमच्या घरी टोळधाड आले आहे असा कुत्सित उल्लेख आबा करीत. या सर्व लोकांनी आमच्या गावात सहभोजन घालण्याचा बेत रचला. बेत कसला? चांगला चंगच बांधला. महार आणि चांभार या हरिजनांना सोबतीला घेऊन या गावात जेवलेच पाहिजे, म्हणजे मग या गावच्या पुरोगामित्वावर शिक्कामोर्तब झाले. असा ग्रह करून घेऊन त्यांनी चळवळ आरंभिली. त्यासाठी त्यांना आबांचा पुढाकार हवा होता, कारण केशा चांभाराच्या निवडणुकीत आबांनीच पुढाकार घेतला होता. हे सारे ऐकून आबांना कैचीत अडकल्यासारखे वाटले. झक मारली आणि केशाला निवडून आणले असे त्यांना झाले. पण करणार काय? नाही म्हटले तरी काळाचाही महिमा असतोच ना. आबा 100% सनातनी होते. पण मी सुधारक नाही, मी सनातनी नाही, मी अस्पृश्यता मानतो, माझा सहभोजनाला विरोध आहे असे त्यांना उघडपणे सांगता येईना. आणि छातीठोकपणे सुधारणावर विश्वास ठेवून सहभोजनात सामील होता येईना. केशाला निवडून आणले नसते तर ही टोळधाड या गावावर आलीच नसते असा विचार मनात येऊन त्यांना पश्चाताप होई. पण नुसता पश्चाताप करून तरी ते काय करणार होते? उलट सारे हरिजन सेवक इतक्या हातघाईवर आले होते की त्यांना काही ना काही करणे भागच होते. बिकट परिस्थिती पाहताच आजारी पडण्याची सार्वजनिक कलाही त्यावेळी असावी तशी सर्वश्रुत नव्हती. त्यामुळे टाळाटाळ करणे, आढेवेढे घेणे, कधीकधी होय होय म्हणणे, मध्येच नाही नाही म्हणणे एवढेच आबांना शक्य होत होते. पण त्याचा तसा काही उपयोग झाला नाही. झालेल्या सर्व हरिजन सेवकांना ही तंत्रे पूर्वपरिचित असल्याचे आढळून आले. टाळाटाळ करताच ते अधिक मागे लागले. आढेवेढे घेताच त्याने अधिक आग्रह केला. होय होय म्हणताच मिठास हास्य केले आणि नाही नाही म्हणताच पिच्छा पुरवला. आबांनी अखेरपर्यंत कधी होकार दिला नाही, नकारही दिला नाही. फक्त सव्यापसव्य चालू राहिले. पण सेवकांनीही फारशी फिकीर केली नाही. आबाने काही म्हटले तरी त्यांच्याच मदतीने आमच्या पुरोगामी गावात सहभोजन घडणार हे नक्की झाले. त्यासाठी दिवस ठरला. भोजनावळीसाठी मंडप घालायचा खर्च नको म्हणून उघड्या मैदानावरच सायंकाळी 7 वाजता सहभोजन पार पाडायचे असे ठरले. तालुक्यातून जिल्ह्यातून सुधारक, सेवक, पुढारी असली टरफले असलेले अनेक जण जत्रेला आल्यासारखे आमच्या गावात येऊ लागले. आमच्या घरी उतरू लागले आणि जबरदस्तीने आबांना ओढून गावभर प्रचार करू लागले. डॉक्टर रामदास हे या सर्व मंडळीचे म्होरके होते. ते पुढाऱ्यासारखे वागत, पुढाऱ्यासारखी भाषणे देत, पण त्यांना पुढारी म्हटलेले आवडत नसे. ते स्वतःला नम्र सेवक म्हणून घेत. वीतभर रुंदीचा आणि 2 हात लांबीचा एक फडका ते कमरेला गुंडाळीत. खांद्यावर वीतभर लांबीचा एक फडका असे. हवेत उष्णता असली म्हणजे हा फडका भिजवून ते कपाळावर ठेवीत. त्यांची यष्टी सुकलेल्या काठीसारखी होती. त्यांची दाढी मधाच्या मोहळासारखी होती. समोर एक व्यक्ती असो अगर 50 लोक असोत, त्यापेक्षा अधिक माणसे त्यांच्या प्रचार सभेला कधी लाभली नाहीत. त्यांच्यासमोर भाषण करताना ते या दाढीवर सारखा हात फिरवीत. बोलताना एखादा शब्द सुचला नाही म्हणजे मग ते आपली दाढी घट्ट आवळून धरीत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जीभ फार लांब होती. ती आम्हाला एकदा अचानक दिसली होती. त्यांच्या दाढी मिशातून दात, ओठ, जीभ या अवयवांचे दर्शन कधीच होत नसे, पण ते एकदा अचानक झाले. एकदा ते आमच्या घरी वाटीतून आंबरस पीत होते. पिता पिता हनवटीवर थोडे थेंब पडले होते. ते त्यांनी गायीसारखी लांब जीभ काढून चाटून घेतले आणि तुटलेले केस जिभेला चिकटताच तुक तुक करून थुंकले. आपला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी 1920 साली स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. हिंदुस्थानातल्या सर्व ब्रिटिश गव्हर्नरांना आणि व्हाईसरायला ते महिन्यातून एकदा न चुकता तार करीत असत. आपण आता हिंदुस्थान सोडून जाणे इष्ट ठरेल अशी तार ते पाठवित असत. पुढे पैशाची तंगी निर्माण होताच गव्हर्नरांना तार पाठवणे बंद करून ते फक्त व्हाईसरायलाच तार पाठवित असत. कारण व्हाईसराय गेला म्हणजे गव्हर्नरही जातील अशी त्यांना खात्री होती.
उष्टी पत्रावळ गेली की उष्टा द्रोण ही जाईल असे ते म्हणत असत. आपण आता हिंदुस्थान सोडून जाणे इष्ट ठरेल एवढी मोठी तार पाठवून अधिक खर्च करण्यापेक्षा चालते व्हा अशी संक्षिप्त तार करून पैसे का वाचवित नाहीत, अशी कुत्सित शंका आमच्या गावातल्या काही लोकांनी त्यांना विचारले होते. चालते व्हा हा हुकूम झाला. हुकूम केला की विरोधी पक्षाच्या भावना दुखावतात. विनंती केली की भावनांचा आदर होतो. असे ठराविक उत्तर त्यावेळी त्यांनी दिले होते. सहभोजनाच्या आधी 8 दिवस सर्व व्यवस्था पाहण्यासाठी ते आमच्या घरी मुक्काम ठोकून होते. ते आले आणि दुसऱ्या दिवशीच आजारी पडले. चांगला अंग भाजणारा ताप भरला, पण त्यांनी आम्हाला डॉक्टरला बोलावू दिले नाही. औषधही घेतले नाही. कडकडीत उपोषण केले. त्याचबरोबर पाणी घालून थोडी तांबड माती कालवली आणि मातीच्या भाकऱ्या कपाळावर थापल्या. त्याचे कपचे होताच ते काढून पुन्हा चिखल कपाळावर लावला. बराच वेळ हे सत्र चालू ठेवून त्याने आपला ताप उतरवला. तेव्हा आम्ही अक्षरशः विस्मयचकित झालो. त्यांचे जेवण सुद्धा असेच विक्षिप्त असायचे. आम्ही केलेले जेवण ते जेवीत नसत. मी आपल्यासाठी काय करतो, मग आपले श्रम मी कसे घेऊ असे विचारून आपल्या भाकऱ्या ते स्वतःच करीत. तांदळाच्या पिठात नारळाचे पाणी टाकून आणि त्यातच खोबऱ्याचे तुकडे मिसळून ते भाकरी भाजत असत. तीही पूर्ण भाजलेली नसे, अर्धी कच्चीच भाजलेली असे. ती चिकचिकीत भाकरी ते चिक्की खाल्यासारखी खात असत. पहिल्या दिवशीच त्यांच्यासमोर बसून मी पत्रावळीवरची भाताची रास उठवू लागलो तेव्हा ते अस्वस्थ झाले. या वयातला पोरगा हे एवढे अन्न खातो हे पाहून ते स्तंभित झाले. माझे जेवण चालू असतानाच ते गंभीरपणे मला म्हणाले, बाळ आपू, आपला देश गरीब आहे, दरिद्री नारायणांचा आहे. आपण एवढा दोघा चौघांचा भात येऊ नये. तुझ्यासारख्याने 4 घास कमी घेतले तर तेवढे इतर भुकेलेल्या लोकांच्या पोटी जाऊ शकतील. ते ऐकताच मी पुन्हा भात घेतला नाही. पत्रावळीत होता तोच कसाबसा संपवला आणि मी पानावरून उठलो. इतर भुकेल्या लोकांसाठी 4 घास कमी जेवणे मला जमणार नाही, म्हणून दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर रामदासांचे जेवण संपल्यानंतर मी जेवू लागलो. त्यांच्यासमोर जेवायला बसू नकोस, मला दृष्ट लावील असा मला आईने उपदेश केला. भात जेवायला सुद्धा नशीब लागते. भाकरी खाऊन गावभर चरणाऱ्याला भाताची कसली आली चव असे म्हणून आजीने संताप व्यक्त केला. त्यांच्यासमोर बसून मी जेवायचे थांबवले. तथापि मी भाताचे प्रमाण कमी केलेले नाही असा त्यांना संशय आला असावा, कारण ते पुन्हा एकदा म्हणाले, बाळापू, गरगरीत फुगणे हा बटाट्याचा गुणधर्म आहे, माणसाचा नव्हे. माणसाने फक्त जिवंत राहण्यास आवश्यक तेवढेच अन्न खावे, त्यामुळे मन संयमी होते. खूप खाऊन शरीर सुटत गेले तर उठण्या बसण्यापासून तो समाजकार्यापर्यंत साऱ्या हालचालीत जडत्व येते. शारीरिक जडत्व बुद्धी मांद्यास कारणीभूत होते. त्यामुळे हा माणूस सहभोजनासाठी आला आहे की मला आळवण्यासाठी आला आहे असा प्रश्न सारखा माझ्या मनात येत असे. आबांना सुद्धा ते धड जेवू देत नसत. त्यांच्या पानावरल्या भाज्या पाहून डॉक्टर साहेबांची टीका सुरू व्हायची. भाज्या नुसत्या अर्ध्या कच्च्या शिजवाव्या आणि मीठ मसाला न घालता खाव्या असे त्यांचे तत्व होते. त्यामुळे कधी एकदा ही पीडा परत जाते असे आबांना झाले होते. तथापि सहभोजन पार पडल्याशिवाय ही पीडा जाणार नव्हती. पण महार आणि चांभार यांना पंक्तीत घेऊन सहभोजन करायचे कसे? प्रथम अनेकांनी हो हो म्हटले तरी खुद्द त्या दिवशी कोणी आला नसता. शेवटी आबरू आणि धर्म या दोन्हींचा बचाव करण्यासाठी आबांनी कट रचला. त्या कटाला खुद्द महार चांभारांचाही दुजोरा मिळाला, कारण डॉक्टर रामदासांच्या प्रचाराने बरेचसे महार आणि चांभार अस्वस्थ झाले होते. बामण आणि कुळवाडी यांच्या पंक्तीत बसून आम्ही गावात भ्रष्टाचार करणार नाही, आम्ही आमच्या परंपरे वागणार असे ते हट्टाने सांगू लागले. इतकेच नव्हे तर हे भलते खूळ गावात आणले म्हणून डॉक्टर रामदासांना खुळो डॉक्टर अशा नावाने ते संबोधू लागले. त्यामुळे आबांचा कट पक्का झाला. त्यांनी 25 कुळवाडी बोलावले आणि सांगितले, तुम्ही उद्या सहभोजनाला महार होऊन यायचे. तुमची आडनावे आणि जातकुळी सांगायची नाहीत.
आणखी दुसऱ्या 25 जणांना त्यांनी सांगितले, तुम्ही सांबारहून यायचे, एकमेकात मिसळून बसायचे आणि जेवायचं. पण आपण कुळवाडी भंडारे आहोत हे कळू द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी सहभोजन. परगावहून आलेले कार्यकर्ते सकाळपासून राबत होते. भात, वडे, गुळवणी आणि डाळीची आमटी एवढे पदार्थ करण्यात कार्यकर्ते दंग झाले. सुमारे 500 लोक जमणार होते. डॉक्टर रामदास स्वतः एक हाती पूर्णान्न नावाचा खाद्यपदार्थ करणार होते. त्याची त्यांनी सर्वत्र जाहिरात केली होती. सकाळपासून ते एकटे पूर्णान्नाच्या मागे हात धुवून लागले होते. पूर्णान्न म्हणजे काय? अनेकांना कुतूहल होते. सायंकाळी 4-5 वाजताच 100-200 लोक डॉक्टर रामदास पूर्णान्न कसे करतात ते बघायला जमले होते. डॉक्टर रामदासांनी ज्या ज्या भाज्या हाताला लागतील त्या सर्व कापून एका भल्या मोठ्या टोपात टाकल्या आणि अर्धकच्च्या उकडल्या. नंतर उकडल्या भाज्या मुरडण्याचे काम सुरू झाले. शेवटी त्यांचे एकजीव मिश्रण करण्यासाठी त्यांनी पूर्णान्न ढवळायला सुरुवात केली. तेव्हा अनेक प्रेक्षकांनी तिथून जो पळ काढला तो परत तोंड दाखवलेच नाही. ढवळायला योग्य लांब असे साधन मिळाले नाही, म्हणून त्यांनी थेट काखेपर्यंत आपला उजवा हात पूर्णान्नात घुसवला आणि पूर्ण ढवळाढवळ सुरू केली. पंक्ती बसू लागल्या तेव्हा बनावट महार चांभार हजर झाले. आबाने हे महार, हे चांभार असे सांगून त्यांच्या ओळखी करून दिल्या. तेव्हा डॉक्टर रामदासांनी त्यांना प्रेमभराने आलिंगन दिले आणि पंक्तीत बसवले. जेव्हा खुद्द डॉक्टर रामदासच पूर्णान्नाची टोप घेऊन वाढायला आले तेव्हा तर कहरच झाला. त्यांनी ते कसे केले ते ज्यांनी पाहिले होते ते तर नको नको म्हणत पत्रावळीवर आडवे झाले. तरीही पूर्णान्न जबरदस्तीने पत्रावळीत पडलेच. कोणी त्याला स्पर्श केला नाही ही गोष्ट वेगळी. अर्थात त्यामुळे सारे लोक कंटाळून कंटाळून जेवले. जेवण चालू असताना पूर्णान्नाची सात्विक महती सांगत डॉक्टर रामदास यजमानांसारखे फिरत होते. पंक्तीत माझ्या शेजारी माझा मित्र नरू बसला होता. त्याने जेवण थांबवून बराच वेळ टक लावून डॉक्टर रामदासांकडे पाहिले आणि साक्षात्कार झाल्यासारखे हळूच तो मला म्हणाला, आपू, रामदास स्वामी ते हेच? चल मेल्या, हे खायचे, हे नुसते रामदास. ते रामदास स्वामी निराळे, त्यांनी खूप वर्षांपूर्वी समाधी घेतली. नरूला रामदास स्वामींचे नाव नुसते ऐकून माहीत होते. त्याने कुठेतरी चित्रही पाहिले होते, पण जन्म मृत्यूंसंबंधी काही माहिती नव्हती. पण रामदास स्वामी फार वर्षांपूर्वी होऊन गेले आणि त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले पाहिजेत असे आमचे शेजारी वामनदाजी कुलकर्णी म्हणत असत. ते ऐकले होते मी. त्यामुळे रामदास स्वामींनी फार वर्षांपूर्वी समाधी घेतली एवढी मी नरूच्या ज्ञानात भर घालू शकलो. त्यावर नरू म्हणाला, ताच म्हटला, चित्रात रामदास स्वामींची लंगोटी असता आणि हेंचो पंचो दिसतंय. डॉक्टर रामदास हे रामदास स्वामी नव्हते हे कळताच नरू टिंगल करायला मोकळा झाला. म्हणाला, अहो, तुमचा पूर्णान्न आणा थोडा. 300-400 लोकांच्या पंक्तीत पूर्णान्न परत मागणारा नरू एकटाच. त्यामुळे डॉक्टर रामदासांना पराकाष्ठेचा आनंद झाला. ते धावत गेले आणि टोप घेऊन आले. नरू पुरे म्हणे ना, त्याच्या पत्रावळीत पूर्णान्नाचा ढीग पडला. मलाही आश्चर्य वाटलं. बाळ, नाव काय तुझे? त्याने आपुलकीने चौकशी केली. नरू, ठीक ठीक, तुला पूर्णान्न आवडलेले दिसतं. छा, नरू पत्रावळ उचलीत म्हणाला, कुत्रो तरी तोंड लावता काय बघतय. त्याबरोबर पूर्णान्नाचा टोप तिथेच टाकून दाढी चोळीत डॉक्टर रामदास जे तिथून पळाले ते सारे लोक जेवून उठेपर्यंत तिथे दिसले नाहीत. अशा रीतीने सहभोजन आटोपले. कार्यकर्ते थकून भागून परतले. शिल्लक राहिलेले कितीतरी अन्न रात्री खऱ्याखुऱ्या महार चांभारांनी खाल्ले. गावातले महार चांभार जागृत आहेत. अन्य लोक पुरोगामी आहेत. तंटा बखेडा न करता सर्वजण एकमेकात मिसळले आणि सहभोजन यशस्वी केले असे सर्टिफिकेट डॉक्टर रामदासांनी दिले. आणि मेले खुळे सहभोजन करतले असं म्हणत गावातले लोक नंतर आठवडाभर डॉक्टर रामदासांची चेष्टा करीत राहिले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.